नमस्कार, आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज। हे एकदम दुर्भाग्यशाली महाराष्ट्र चाललेलं आणि सरकारचं त्यावर लक्ष नाही। खरंच आम्हाला म्हणजे कठीण होत चाललं आहे की आम्ही जे करतोय की आम्ही आज निदर्शनं करायला पण आम्हाला परमिशन देत नाहीत। म्हणजे सरकारला ॲक्च्युली सरकारने म्हणजे गळचेपी धोरण न अवलंबता एक प्रकारचं आम्हाला मार्गदर्शन करून एका ठिकाणी निदर्शन जरी करायला दिलं असतं तर तेवढी पिढी जागृत झाली असती व तेवढी दिशा मिळाली असती तरुण वर्गाला। आताच्या पिढीला जे नशाहीन झालेले आहेत त्यांना तर आपण सुधारू शकत नाही, कारण त्यांच्या मज्जातंतूवर जो आभार एक केमिकल तयार होतं ते केमिकलला कुठचंही डॉक्टर नाही, कुठचंही रिसर्च नाही। आणि त्यांचे आज जर पालक बघाल ना अक्षरशः आमच्या संस्थेमध्ये येऊन रडत आहेत, विनवणी करतायत की त्या मुलांचं काहीतरी भविष्य बघा। आम्हाला मुख्यमंत्र्यांना एकच सांगायचं आहे, पंतप्रधानांना एकच सांगायचं आहे, आमची दुसरी कुठचीही मागणी नाही। पुढच्या पिढीसाठी कुठचा तरी कठोर कायदा काढावा आणि हे जे नशा विक्री करणारे जे गुन्हेगार आहेत त्यांना कडक कायदा करावा आणि त्यात जात धर्म न पाहता त्यांना कठोर कायदा करून त्यांना खूप मोठी शिक्षा द्यावी, त्यानुसार पुढच्या पिढीचं भवितव्य। नशाविरोधी संघर्ष अभियानाच्या माध्यमातून मी धनश्री केळशीकर, सनबर्नला आमचा पूर्णपणे विरोध असताना सुद्धा केवळ आमचाच नाही तर समाजातल्या प्रत्येक वर्गातून अनेक संघटनांकडून सनबर्नला विरोध असताना सुद्धा आज हा सनबर्न इथे होत आहे। सनबर्नचा इतिहास जर का बघितला तर तो पूर्णपणे ड्रग्सशी घनिष्ठ संबंध असलेला आहे। अनेक युवकांचे मृत्यू या कार्यक्रमामध्ये झालेले असतानाही या करबुडव्या सनबर्नच्या आयोजकांना पुन्हा मुंबईमध्ये हे आयोजन कशा प्रकारे करून दिले जाते। माननीय मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलेले आहे की अंमली पदार्थांच्या बाजूने आमचा झिरो टॉलरन्स असणार आहे। असं असताना सुद्धा ड्रग्सनी भरलेल्या या कार्यक्रमाला आपण मुंबईमध्ये कसं होऊन दिलं जातं आहे। कर बुडवणे ही सनबर्नचा पूर्णपणे इतिहास आहे। आज करोडो रुपयांचा कर बुडवणाऱ्या सनबर्नला महाराष्ट्र शासनाने मुंबईमध्ये कशा प्रकारे हा कार्यक्रम करण्याची अनुमती दिलेली आहे। मी आज या कार्यक्रमाचा नशाविरोधी संघटनेच्या माध्यमातून विरोध तर करतेच, हा विरोध आमचा चालूच राहणार। अनेक कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये, क्लासेसमध्ये जाऊन आम्ही ड्रग्सच्या विरोधी प्रबोधन करत आहोत, मुलांना जागृत करत आहोत। म्हणूनच आज इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये आंदोलनंसुद्धा झाली आणि त्यामध्ये सर्वात जास्त विशेष उपस्थिती होती ती विद्यार्थ्यांची होती। विद्यार्थी वर्गाकडून, प्रोफेसर्सकडून, प्रिन्सिपल्सकडून मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमाला विरोध झालेला आहे। हा कार्यक्रम भावी पिढीला उद्ध्वस्त करणारा आहे, नशेच्या गर्तेत ओढणारा आहे। महाराष्ट्र उडता महाराष्ट्र होऊ नये, जसा उडता पंजाब झालेला आहे, तर त्यापासून रोखण्यासाठी या कार्यक्रमाला पूर्णपणे विरोध करणं हे आवश्यक आहे। आम्हाला मूक निदर्शनं करायला सुद्धा बंदी दिलेली आहे। तर ही महाराष्ट्रातील जनतेची जी त्यांची मूलभूत हक्क आहेत याची पायमल्ली इथे झालेली आहे। तरीसुद्धा हा विरोध आमचा सुरूच राहणार आहे आणि नशाविरोधी संघर्ष अभियान जोपर्यंत संपूर्ण भारत नशामुक्त होत नहीं तोपर्यंत हे अभियान सुरूच रहना है। नमस्कार, मैं धनश्री केळशीकर। अभी नशा विरोधी संघर्ष अभियान के माध्यम से ही हम सनबर्न ये 3 दिन का जो फेस्टिवल है उसको विरोध कर रहे थे और आज ये सनबर्न का फेस्टिवल शुरू हो गया है, फिर भी हमारा विरोध जारी है। इस विरोध करने हेतु हमने पूरे मुंबई में, थाने में और रायगढ़ में बहुत सारे आंदोलन लिए। युवकों को जागरूक करने हेतु कॉलेजेस में गए, स्टूडेंट्स को मिले, प्रोफेसर से मिले, प्रिंसिपल से मिले, उन्हें उसके जो सनबर्न का जो इफ़ेक्ट है, जो बुरा उसका परिणाम है, तो उससे उनको पहचान कराई, जागरूक कराया। और उनका जो प्रतिसाद था कि ये ड्रग्स के बारे में उनको तो पता नहीं था कि सनबर्न ये जो फेस्टिवल है इसमें क्या होता है, किस प्रकार से ड्रग्स का और सनबर्न फेस्टिवल का कितना घना उसका संबंध है। तो अभी वो उन्हें पता चला है, वो जागृति वहाँ पर हुई है और उनका कड़ा विरोध समाज के हर समाज में से कड़ा विरोध सनबर्न फेस्टिवल को हुआ है। हमारी ये जो हमारा ये जो अभियान है वो तो चल रहा है और आगे भी
जब तक हमारा देश नशा मुक्त नहीं हो जाता तब तक चलने वाला है। धन्यवाद।